नमस्कार मित्रांनो, MIDC अंतर्गत 2023 मध्ये जाहिरात आली ती बघा मित्रांनो. विविध पदासाठी मित्रांनो त्यामध्ये बघू शकता सहाय्यक अभियंता आहे स्थापत्य या पदासाठी एकूण 105 जागेसाठी जाहिरात आली ती मित्रांनो. तर बघू शकता अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि वेटिंग लिस्ट पण जाहीर झालेली आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आपण की एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये किती कॅन्डिडेट आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत जाहिरात आली ते बघा मित्रांनो 2023 मध्ये. तर बघू शकता सरासरी भरती होती बघ मित्रांनो ही. तर बघा निकाल कधी जाहीर करण्यात आलेला आहे 23/4/2026 रोजी निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो. आणि खाली बघू शकता निवड यादी. खाली पदाचं नाव बघा मित्रांनो. पदाचं नाव चेक करू शकता तुम्ही इथं. सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब. एकूण किती जागा आहे? 105 जागेसाठी ही जाहिरात होती मित्रांनो. तर खाली बघू शकता तुम्ही एकूण किती कॅन्डिडेटची निवड झालेली आहे. बघा 18 कॅन्डिडेटची इथे निवड झालेली आहे मित्रांनो. कॅटेगरी वाईज दिलेले मित्रांनो. तर तुम्ही चेक करू शकता. बघा आणि ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या कॅन्डिडेटला मनापासून खूप खूप अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जे कॅन्डिडेट वेटिंग लिस्टमध्ये आहे मित्रांनो त्यांना पण संधी मिळू शकते. जर जे ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या कॅन्डिडेटनी जर जॉईनिंग नाही केलं किंवा डॉक्युमेंटमध्ये अपात्र ठरले तर अशा ठिकाणी जे वेटिंग लिस्टमध्ये कॅन्डिडेट आहेत त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. बघा बघू शकता इथे वेटिंग लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो. इथे कॅटेगरी वाईज दिलेले आहे त्यामुळे तुम्ही चेक करू शकता एकूण किती वेटिंग लिस्टमध्ये आहे आणि तुमचा नंबर किती आहे, रँक आहे. जर वॅकन्सी वाढल्या तर वेटिंग लिस्टमध्ये जे कॅन्डिडेट आहे त्यांना संधी मिळू शकते. आणि मित्रांनो ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे, परत एकदा सांगतो, ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेट मित्रांनो डॉक्युमेंट रेडी ठेवा. तुमचं कधी पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं कारण की अगोदरच निकाल येण्यासाठी उशीर झालेला आहे मित्रांनो. 3 वर्ष झालेले आहेत. 2023 मध्ये जाहिरात आली बघा, त्यामुळे ही आता प्रोसेस फास्ट होईल. त्यामुळे डॉक्युमेंट ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्या सर्व कॅन्डिडेटनी डॉक्युमेंट रेडी ठेवा. कधी पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकतं. परत एकदा ज्या कॅन्डिडेटची निवड झालेली आहे त्यांना मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.